नमस्कार मित्रांनो, लोकसेवा जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आता वेळ न दवडता आपण आजच्या घडामोडींना सुरुवात करणार आहोत. तर आजची पहिली न्यूज आहे, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे. याची घोषणा साताऱ्यात झालेल्या 99व्या संमेलनाच्या समारोपात अध्यक्ष प्राचार्य मिलिंद जोशी यांनी 4 जानेवारी 2026 रोजी केलेली आहे. तर 100वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे होणार आहे? पुण्यामध्ये होणार आहे. आणि याची घोषणा कोण केली? 99व्या संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद जोशी यांनी केलेली आहे. पुणे हे शहर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आणि पहिलं साहित्य संमेलन कुठं पार पडले होते? तर पहिले साहित्य संमेलन 1878 साली पुणे येथेच पार पडले होते. आणि याचे अध्यक्ष कोण होते? महादेव गोविंद रानडे हे या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि हे आता जे 100वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे ते पुण्यातील 7वे संमेलन असणार आहे. आणि यामध्ये आयोजनाचं विशेष काय आहे? शतक महोत्सवानिमित्त संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई येथे एक विश्व साहित्य संमेलन होणार आहे. आणि हे एक विशेष संमेलन असणार आहे. आता पुढे जाऊया. नुकताच उर्मिला सत्यनारायण यांना प्रतिष्ठित नृत्य कलानिधी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आणि हा पुरस्कार कोणी दिला आहे? तर मद्रास म्युझियम अकॅडमी यांनी उर्मिला सत्यनारायण यांना प्रतिष्ठित नृत्य कलानिधी पुरस्कार प्रदान केलेला आहे. आणि हा सोहळा कधी पार पडला? तर 3 जानेवारी 2026 रोजी चेन्नई येथील 19व्या नृत्य महोत्सवाच्या वेळी हा पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे. आणि हा कोणाच्या हस्ते देण्यात आला? तर जपानचे महावाणिज्यदूत ताकाशी हाशिमुनो यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हा गौरव उर्मिला सत्यनारायण यांच्या 50व्या अरंगेत्रम वर्धापन दिनानिमित्त आणि त्यांच्या नाट्यसंकल्प नृत्य संस्थेच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात आलेला आहे. आणि 2024चा नृत्य कलानिधी पुरस्कार कोणाला दिला होता? तर डॉक्टर नीना प्रसाद यांना मोहिनी अट्टम या नृत्यासाठी नृत्य कलानिधी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. आता पुढे जाऊया आपण. नुकताच पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे उर्दू संकलन खुबात ए मोदी हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे. तर याचं पूर्ण शीर्षक काय आहे? तर खुबात ए मोदी लाल किले की फसल से. याचं प्रकाशन कोणी केलं आहे? तर 5 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते याचं प्रकाशन झालेलं आहे. आणि कोण प्रकाशन केलेलं आहे? तर राष्ट्रीय उर्दू भाषा संवर्धन परिषद नवी दिल्ली यांनी हे प्रकाशित केलेलं आहे. याचा मुख्य विषय काय आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ते 2025 या काळात लाल किल्ल्यावरून दिलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणांचे उर्दू भाषेतील संकलन आहे. आणि यामध्ये काय? पंतप्रधानांचे विचार आणि विकसित भारत दृष्टिकोन उर्दू भाषिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. चला आता पुढली न्यूज बघूया. डॉक्टर थेसी थॉमस यांना अनिल काकोडकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, म्हणजे जाहीर केलेला आहे. आणि हा पुरस्कार प्रदान करणारी संस्था कोणती आहे? तर मराठी विज्ञान परिषद हा पुरस्कार प्रदान करते. डॉक्टर टेसी थॉमस यांना मिसाईल वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. तसेच यामध्ये या पुरस्कार सोहळ्यात अजून एक पुरस्कार दिला आहे. त्याचं नाव काय? डॉक्टर रवी साठे जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर लस संशोधक डॉक्टर गगनदीप कांग यांना डॉक्टर रवी साठे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि याचं स्वरूप काय आहे? प्रत्येकी 2,51,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह आणि सन्मानचिन्ह आहे. आणि याचं वितरण कुठे झाले? तर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई येथे याचं वितरण झालेलं आहे.
लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा आहे. डॉक्टर टेसी थॉमस यांना अनिल काकोडकर जीवनगौरव पुरस्कार 2026 आणि डॉक्टर टेसी थॉमस यांना मिसाईल वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. आता एक पुढची न्यूज बघूया. राष्ट्रीय हरित लवादाकडून नाशिक जिल्ह्यात वृक्षतोडीवर अंतिम बंदी आदेश जाहीर करण्यात आलेला आहे. आणि हा निर्णय कोणी दिला, तर कायदेशीर प्रक्रियेशिवाय संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकही झाड तोडता येणार नाही असा आदेश 5 जानेवारी 2026 रोजी दिला गेलेला आहे. आणि म्हणजे ही न्यूज कशाशी संबंधित आहे, तर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी वाडीवरे परिसरातील जुन्या वडांच्या झाडांच्या बेकायदेशीर तोडीविरोधात पर्यावरणवादी अश्विनी भट्ट यांनी याची तक्रार केली होती. आणि यापूर्वी केवळ नाशिक महानगरपालिका क्षेत्र म्हणजे तपोवनसाठी असलेले सगळे ते आता संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी लागू झालेले आहे. आणि हा असा निर्णय कोणता दिला आहे की नाशिक जिल्ह्यात वृक्षतोडीवर अंतिम बंदी कोणी दिली, असा निर्णय कोण दिला आहे की पुणे येथील हरित लवादाचे पश्चिम विभागीय खंडपीठाने असा निर्णय दिलेला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केलेल्या 25 पिकांच्या 984 नवीन जातींचे प्रकाशन करण्यात आलेलं आहे. किती जाते, तर 185 आहेत. हे 900 चुकून प्रिंटिंग मिस्टेक आहे मित्रांनो. हे 184 नवीन जातीचे प्रकाशन. याचं प्रकाशन काय, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते 5 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे याचं प्रकाशन झालेलं आहे. आणि विकसित करणारी कोणती संस्था आहे, तर ICAR भारतीय कृषी संशोधन परिषद. ICAR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च. आणि यामध्ये काय आहे, भाताचे 60 वाण आहेत, भात पिकाच्या 60 वाण आहेत, मक्याच्या 50 वाण आहेत, तेलबियाचे 93 वाण आहेत आणि ऊस, कापूस आणि चारा पिके यांच्या इतर राहिलेल्या वाण आहेत. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे, तर हवामान बदलास सक्षम असणार आहेत, उच्च उत्पादने देणाऱ्या आणि रोग आणि कीड आणि रोग यासाठी प्रतिकारक या असे हे वाण असणार आहेत. आणि याचं उद्दिष्ट काय आहे, लॅब टू लँड म्हणजेच प्रयोगशाळा ते शेत या मोहिमेअंतर्गत पुढील 3 वर्षात हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. आता पुढची महत्त्वाची न्यूज आहे. जयपूरमध्ये प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्सचे 2026 मध्ये आयोजन केलेलं आहे. याचं आयोजन कधी झालंय, 6 जानेवारी 2026 रोजी जयपूर राजस्थानमध्ये प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2026 चे आयोजन केलेलं आहे. आणि याचं आयोजन कोण केलंय, तर भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी याचं आयोजन केलेलं आहे. आणि याचा उद्देश काय आहे की नवी दिल्लीत फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या इंडिया AI इम्पॅक्ट समिटची ही एक पूर्वतयारी म्हणून जयपूर राजस्थानमध्ये प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्सचे आयोजन केलेलं आहे. आणि यामध्ये सहभागी कोण होणार आहे, तर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे यामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात आयोजित होणाऱ्या 8 प्रादेशिक परिषदांपैकी ही एक आहे. आणि यामध्ये कोणती राज्ये सहभागी होणार आहेत, तर गुजरात, मेघालय, ओडिशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, केरळ आणि तेलंगणा ही राज्ये यामध्ये सहभागी होणार आहेत. कुठे आहे, जयपूरमध्ये प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2026 चे आयोजन झालेलं आहे. आता ही जागतिक लेवलची न्यूज आहे. युरोपियन युनियनने लागू केला जगातील पहिला कार्बन कर. जगातील पहिला कार्बन कर कोण लागू केला आहे, तर युरोपियन युनियनने हा लागू केलेला आहे. या यंत्रणा कोणती आहे, तर कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम म्हणजे CBAM ही यंत्रणा राबवणार आहे. आणि ह्या जगातील पहिल्या कार्बन कराची अंमलबजावणी कधी होणार आहे, तर 1 जानेवारी 2026 पासून याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आणि हा 1 ऑक्टोबर 2023 पासून हा संक्रमण काळ होता. आणि याचा उद्देश काय आहे
ते पर्यावरणाचे रक्षण आणि कार्बन उत्सर्जित उत्पादनांच्या आयातीवर मर्यादा घालणे हे याचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि यामध्ये कोणते उत्पादने प्रभावित होणार आहे की पोलाद, लोह, सिमेंट, ॲल्युमिनियम, खते, वीज आणि हायड्रोजन इत्यादी उत्पादनांच्या आयातीवर याचा प्रभाव पडणार आहे. आणि याचा भारतावर काय प्रभाव होणार आहे तर भारताच्या लोह आणि पोलाद निर्यातीवर मोठा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. आणि भारत आणि चीन या दोन देशांनी यास विरोध केलेला आहे. आता पुढची न्यूज बघूया आपण. तेलंगणा सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोन मुलांची अट रद्द केलेली आहे. कोणी रद्द केली आहे तर तेलंगणा सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 2 मुलांची अट रद्द केलेली आहे. यासाठी विधेयक कोणतं आहे तर तेलंगणा पंचायत राज सुधारणा विधेयक 2026 हे मंजूर झालेलं आहे. आणि यामध्ये काय बदल झालेला आहे तर 2 पेक्षा जास्त अपत्य असलेल्या व्यक्तींनाही ग्रामपंचायत, मंडळ परिषद आणि जिल्हा परिषद येथे निवडणुका लढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. सरकारचा नेतृत्वात काय केलेलं आहे की राज्याचा एकूण प्रजनन दर म्हणजेच TFR टोटल फर्टिलिटी रेट 1.7 असून तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. आणि जुना नियम राज्याच्या भविष्यातील लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाला म्हणजेच डेमोग्राफिक डिव्हिडंडला हानी पोचवू शकतो. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे तरुण लोकसंख्येतील भविष्यातील घट टाळणे आणि लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. आणि यातलं मेन काय आहे हे तेलंगणा सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 2 मुलांची अट रद्द केलेली आहे. आता महत्त्वाची न्यूज बघूया. इलेक्ट्रॉनिक्स घटक निर्मिती योजनेच्या 3ऱ्या टप्प्यात 22 नवीन प्रकल्पांना नुकतीच मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण किती गुंतवणूक असणार आहे तर 41,683 कोटी याची गुंतवणूक असणार आहे. आणि थेट रोजगार 33,791 थेट रोजगार निर्माण होणार आहेत. आणि यामध्ये 8 राज्यात ही प्रकल्प स्थळे असणार आहेत. आणि याची घोषणा कोणी केली तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 2 जानेवारी 2026 रोजी याची घोषणा केलेली आहे. आणि यामध्ये गुंतवणूक किती असणार आहे तर 22 प्रकल्पांमधून 41,683 कोटी ही गुंतवणूक अपेक्षित आहे. आणि 33,791 थेट रोजगार संधी निर्माण होणार आहेत. आणि यामध्ये सहभागी राज्य कोणते आहेत तर महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान अशी एकूण 8 राज्ये यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि यामध्ये सहभागी कंपन्या कोणत्या आहेत तर फॉक्सकॉन, डिक्सन, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग आणि हिंडाल्को इत्यादी कंपन्या या सहभागी असणार आहेत. सहभागी राज्य 8 आहेत. आणि यामध्ये एकूण योजनेचं काय या मंजुरीसह योजनेतील एकूण प्रकल्प 46 आहेत. ते प्रकल्प 46 आहेत आणि एकूण गुंतवणूक 54,567 कोटींवर पोहोचलेली आहे. आता पुढची क्रीडा न्यूज आहे. नुकताच 2ऱ्या खेलो इंडिया बीच गेम्स 2026चे आयोजन कुठे झालंय तर दीवमध्ये झालेलं आहे. 2ऱ्या खेलो इंडिया बीच गेम्स 2026चे आयोजन दीव येथे झालेलं आहे. ही याची दुसरी आवृत्ती आहे. आणि याचं कालावधी किती आहे तर 5 ते 10 जानेवारी 2026 हे या कालावधीत झालेलं आहे. आणि आज याचा शेवटचा दिवस आहे. कुठे झालंय तर दीवमधील प्रसिद्ध घोगला बीचवर याचं आयोजन केलेलं आहे. याचा शुभंकर काय आहे 2ऱ्या खेलो इंडिया बीच गेम्स 2026 जे दीव येथे आयोजित झालेला आहे. याचा शुभंकर आहे पर्ल नावाचा एक उत्साही डॉल्फिन. याचं नाव काय शुभंकर पर्ल आहे. आणि पर्ल हा एक उत्साही डॉल्फिन आहे. आणि यामध्ये 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 2100 खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. आणि यामध्ये एकूण क्रीडा प्रकार किती आहेत तर यामध्ये 8 क्रीडा प्रकार आहेत. ज्यामध्ये
बीच सॉकर, बीच व्हॉलीबॉल, बीच कबड्डी आणि मल्लखांब यांचा समावेश आहे. आणि याचं उद्घाटन कोण केलं आहे तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. आता आरोग्याबाबत एक न्यूज बघूया. दिल्लीत मानवी रेबीज सूचित करण्यायोग्य उपचार म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. कुठं तर दिल्ली येथे मानवी रेबीज हा सूचित करण्यायोग्य आजार म्हणून घोषित केलेला आहे. यात निर्णय काय झाला आहे, दिल्ली सरकारने साथीचे रोग कायदा 1897 अंतर्गत जानेवारी 2026 मध्ये हा निर्णय घेतलेला आहे. आणि या नियमात काय आहे, सर्व सरकारी व खाजगी रुग्णालयांना रेबीजची संशयित किंवा निश्चित केस आरोग्य विभागाला तात्काळ कळवणे बंधनकारक आहे. म्हणजे काय, सरकारी असो किंवा खाजगी असो, म्हणजे जे रुग्णालय आहेत त्यांना रेबीजची संशयित किंवा निश्चित केस हे आरोग्य विभागाला तात्काळ कळवणे बंधनकारक आहे. याचा उद्देश काय आहे, रुग्णांचा रिअल टाइम मागोवा घेणे आणि वेळेवर उपचार करणे आणि कुत्र्यांमुळे होणारे रेबीज मृत्यू शून्यावर आणणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि रेबीज काय, रेबीज हा संक्रमित प्राण्याच्या चावण्याने होणारा विषाणूजन्य आजार आहे. रेबीज हा विषाणूजन्य आजार आहे आणि हा मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतो आणि याचे लक्षणे दिसल्यावर जवळजवळ 100% हा रोग प्राणघातक होतो. रेबीज हा प्राणघातक होतो. अजून एक आरोग्याशी संबंधित एक न्यूज आहे. अवयवदानात कर्नाटकची विक्रमी कामगिरी नोंदवली गेलेली आहे. किती आहे, 2025 मध्ये 198 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आकडेवारी काय सांगते, 2025 मध्ये 198 अवयवदानाची नोंद कर्नाटक राज्यात झालेली आहे, जी आतापर्यंत त्या राज्यातील सर्वाधिक आहे. आणि राष्ट्रीय क्रमवारीत कर्नाटक हा अवयवदानात 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. हा म्हणजे जी 2025 मध्ये 198 प्रकरणांची नोंद झाली आहे, तो कर्नाटकमध्ये सर्वाधिक आहे. म्हणजे याच्या आधी कर्नाटकमध्ये 198 पेक्षा कमीच प्रकरणांची नोंद झाली होती. 2025 मध्ये ही वाढलेली आहे. आणि जर राष्ट्रीय स्तरावर बघायला गेलं तर कर्नाटक हा अवयवदानात 3ऱ्या क्रमांकावर येतो. आणि पहिल्या क्रमांकावर कोण आहे तर तमिळनाडू हा प्रथम क्रमांकावर आहे. यामध्ये 267 केसेस आहेत. 2 नंबरला आहे तेलंगणा आणि 3 नंबरला आहे कर्नाटक. आणि महाराष्ट्र आपला 4थ्या क्रमांकावर आहे. आणि महाराष्ट्राची किती केसेस आहेत तर 153 अवयवदानाच्या केसेस आहेत. याची संस्था कोणती आहे, अंमलबजावणी करणारी संस्था जीवा सार्थकता ही कर्नाटकची राज्य अवयव आणि वृत्ती प्रत्यारोपण संस्था आहे. आता महत्त्वाच्या नियुक्त्या बघूया. एक नियुक्तीबाबत एक न्यूज आहे. न्यायमूर्ती महेश सोनवाक यांनी झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. कितवा आहे ते झारखंड उच्च न्यायालयाचे हे 18वे मुख्य न्यायाधीश असणार आहेत. कोण तर डॉक्टर महेश सोनक. डॉक्टर महेश सोनक हे झारखंड उच्च न्यायालयाचे 18वे मुख्य न्यायाधीश असणार आहेत. यांनी 9 जानेवारी 2026 रोजी पदभार स्वीकारला आहे. आणि यांना शपथ कोणी दिली तर राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी रांची येथील लोकपाल भवन येथे न्यायमूर्ती महेश सोनक यांना शपथ दिली आहे. आणि महेश सोनक यांनी पूर्वी कोणते पद सांभाळले, मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून महेश सोनक कार्यरत होते. आणि यांनी कोणाची जागा घेतली तर न्यायमूर्ती तरलोक सिंग चौहान यांची जागा आता महेश सोनक यांनी घेतलेली आहे. आता एक जागतिक न्यूज बघूया. कॅनडाच्या माजी उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलँड युक्रेनच्या आर्थिक सल्लागारपदी नियुक्त झालेल्या आहेत. कोण आहेत, कॅनडाच्या माजी उपपंतप्रधान आहेत क्रिस्टिया फ्रीलँड. ह्या युक्रेन या देशाच्या आर्थिक विकास सल्लागारपदी नियुक्त झालेल्या आहेत. आणि याची घोषणा कोण केली आहे तर युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी 5 जानेवारी 2026 रोजी याची घोषणा केलेली आहे. आणि याचा उद्देश काय आहे, युक्रेनची अंतर्गत लवचिकता वाढवणे, परकीय गुंतवणूक आकर्षित करणे आणि युद्धोत्तर आर्थिक पुनर्रचनेचे नियोजन करणे हा याचा मुख्य उद्देश आहे.
आणि क्रिस्टिया फ्रीलँड यांनी कॅनडाचे अर्थमंत्रीपद आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रीपद म्हणून काम केलेलं आहे. इतर काय, आणि यामध्येच लष्करी गुप्तचर प्रमुख किरिलो बुडानो यांची राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाचे नवे चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर यात महत्त्वाचं काय, कॅनडाच्या माजी उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलँड युक्रेनच्या नव्या आर्थिक सल्लागारपदी नियुक्त झालेल्या आहेत. आणि आता आपण ज्या घडामोडी बघितल्या त्याचे महत्त्वाचे एक पॉईंट बघूया, एक 2-3 आहे ते. इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती योजनेत 41,683 कोटींच्या 22 नवीन प्रकल्पांना मंजुरी दिली. आणि यामध्ये काय आहे, युरोपियन युनियनने जगातील पहिला कार्बन कर लागू केला, ज्यामुळे भारताच्या पोळा निर्यातीवर याचा परिणाम होणार आहे. आणि 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे इथं होणार आहे आणि याची घोषणा झालेली आहे. आणि सोबतच दुबई इथं विशेष संमेलन केलं होणार आहे. आणि न्यायमूर्ती महेश सोनक यांची झारखंड उच्च न्यायालयाचे 18वे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आता आजच्या घडामोडी संपलेल्या आहेत. आता परत भेटू पुढच्या भागात. नमस्कार.